प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगाच्या पाठीवरतीने जगद्गुरु सांगितले आणि तिसऱ्या क्रमांकाचे अधिकार पुरुष जगद्गुरु तुकोबर आहे ह्यांचा 4 चरणाचा अभंग सेवेला घेतलाय. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ज्याचं खातो त्याचं गावा. आता तुम्ही म्हणताल खातो कुणाचा मनोज महाराज पहिलं कळलं थोडा इको द्या बरं महाराज. ज्याचं खातो त्याचं गावा लागते आणि नाही गायला उपयोग नाही ना. वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारे. सावध होनी भजनी लागा देव कराती वारे सावध होनी भजनी लागा देव कराती मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची मल्लारी जगन्नाथम त्रिपुरारी जगद विघ्नम म्हाळसा कांतम वंदे अमकुलदैवतम धर्मवते हर्षवते व्याग्निक ज्ञानरूपी कलिदोष विनाशाय श्री मार्तंडाय नमो नमः. अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन भगवान परमात्माच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल येते गेले 46 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह हे ठिकाणी होत असतो आणि ही नित्य नेमाने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातली 4था दिवस नाही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालकाला मी अज्ञान बालक का म्हणेल तर सांगतो ऐका. महाराष्ट्रामध्ये मृदुंग म्हणलं बरं नुसतं मृदुंग नाही तर शास्त्रीय मृदुंग म्हणलं तर आमच्या सुनील गुरुजींचं नाव या ठिकाणी येतं. एवढा मोठा मृदुंगाचार्यासमोर माझ्यासारख्या मज पामराय काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. गुरुजी ज्यावेळेस मला कळलं माझी सेवा 4थ्या दिवसाची मी प्रकाश दादांना म्हणलं पहिलं हँडवेल पाठवा आणि ज्यावेळेस मी तुमचा या ठिकाणी फोटो बघितला ना झालो जरा गार झालो. मला एवढ्या मोठ्या महात्म्यासमोर सेवा करायची पण आता खरं तर मी लयच घाबरलोय. सुरुवातीलाच माझा हात थरथर कापत होता पण तुम्ही माझ्या वडिलांसहित मला तुम्ही मानून घेऊ शकता आणि ही सेवा मी या ठिकाणी करू शकतो. त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक हरिभक्त पारायण कोलते महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तिकडे आमचे कांबळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. कलरला आम्ही एक म्हणजे आम्ही कलर बंधूचे त्यामुळे काय घाबरायचे काय गरज नाही म्हणून कांबळे महाराज मला चांगलं त्या ठिकाणी समजून घेत्याल आणि खरंच सुंदर गाणं आहे. आणि तुमचं गाणं ऐकल्यानंतर गुरुजी एक सांगू का गुरुजी नागेश आडगावकरांची मला आठवण आली. सुंदर गाणे तुमच्या कंठामध्ये सरस्वती आणि सुंदर ह्या हरकती बिरकती जास्त कुणाला जमत नाही आणि या वयातच घ्यायचं करून
नंतर पुरतेल का नाही हे पण माहित नाही. सुंदर असं तुमचं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर असं गाणं आहे त्यांचं. या ठिकाणी आमचे वारकरी बाबा ज्यांनी सुंदर अशी पंचपदी वारकरी चालीमध्ये या ठिकाणी केली, म्हणजे तालबद्ध, म्हणजे एकदम असं विलंबित चाललं होतं ते आमचे बाबा ढवळे महाराज. सुंदर अशी आणि चांगण महाराज. तुमचं काय नाव घ्यायची गरज, तुम्ही काय रोज येते आम्हाला, त्यामुळे काय ठिकाण प्रवचन झालं आज तुमचं, त्यामुळे काय विशेष सगळ्या लोकांना माहिती तुम्ही चांगणच आहे, त्यामुळे तुमचं नाव घेणार. पण सुंदर अशी मृदुंगाची साथ करणारे आमचे हरिभक्त पारायण प्रशांत दादा, म्हणजे आमच्या गुरुजींचे शिष्य या ठिकाणी उपस्थित. महाराज तुमच्याही चरणांना नतमस्तक होतो. आणि ज्यांच्यामुळे खरं येण्याचा योग आला ते आमचे हरिभक्त पारायण या ठिकाणी कैलास नाना भगत यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचे सुपुत्र वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण माझ्याकडं हार्मोनियमचं शिक्षण या ठिकाणी घेतात. आणि त्यांच्याच माध्यमातून आज या राजुरीमध्ये येण्याचा मला या ठिकाणी, म्हणजे मी या ठिकाणी 8 तासच केला होता, कधीतरी सेवा राजुरीमध्ये करावी, पण ह्यांनी ते पूर्ण केलं. कारण देवावर आपण जसा भार टाकतो तसं ह्यांच्यावर भार टाकला. ते नाही म्हणले, यंदा म्हणून महाराज तुमचं कीर्तन आमच्या राजुरीमध्ये होणार. आणि सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवा सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, पण जगद्गुरु तुकोबाराय मात्र वर्णन करतात. पण अभंगात वर्णन कुणाचं करावं, ह्या अभंगात वर्णन कुणाचं करावं, ह्या अभंगाचं वर्णन करायचं म्हणलं असतं गुरुजी, त्या अभंगात वर्णन करत्याचं नाव कुठं नाही. नाव आहे का कुठं, कुठं नाव नाही. पण वर्णन कुणाचं करावं, वर्णन माझ्या महावैष्णव ज्ञानोबरायचं करावं. महाराज सांगतात, जयाची द्वारी ज्याच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळे ते माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. तर पुढे सांगत, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळा अंगी आई सेवळ रेडा बोले. कुणाच्या अंगामध्ये सामर्थ्य, कुणाच्या अंगामध्ये सामर्थ्य रेडा बोलवायचं, ते फक्त माझ्या ज्ञानोबरायच्या अंगामध्ये. म्हणून अंगी आई सेवळ रेडा बोले. आणि मग ही अगणित लीला म्हणून मग त्या ठिकाणी तुकोबरामध्ये करील तो काय नो हे महाराज. काही नाही करू शकतात ज्ञानोबर आहे, काही करू शकतात. मुख बधीर असणारा रेडा, याच्या मुखातून वेद बोलण्याचं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबर आहे. मग परिपाय बीज शुद्धांगी, ज्यांचं बीज शुद्ध आहे ते ज्ञानोबर आहे. ज्यांचा पाया भक्कम आहे ते ज्ञानोबर आहे. महाराज ज्ञानोबरांनी दुसरं काही केलं नाही हो. जयाने घातली मुक्तीची गवांधी. मुक्ती ज्याला जन्म नाही, ज्याला मूर्ती नाव, त्याचं नाव मुक्ती, ते ज्ञानोबरांना प्राप्त आहे. जयाने घातली मुक्तीची गवांधी. आणि मुक्ती प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोबरांनी काय केलं, तर मिळविली मांदी वैष्णवांची. यारे या वैष्णवांना एकत्र माझ्या ज्ञानोबरांनी केलं. मग तो काय करू शकत नाही, करील तो काय नो हे महाराज. आणि मग महाराज सांगतात, ज्ञानोबराय तुकोबराय त्यांचं वर्णन करतात. तुका म्हणे ते सुख काय उणे राहे समाधान चित्ताचिया. ज्यांच्या चित्तामध्ये समाधान ते ज्ञानोबर आहेत. आणि मग करील तो काय नव्हे महाराज, परिपाय बीज शुद्धांगी. विठ्ठला गुरुजी, मला तर वाटते अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. महिला म्हणता तुम्ही बोलत चला, तुमच्या अभंग पाठातला आहे का? तुम्हाला बुवा बघूशी वाटला नाही का? होय बापू, नाही नाही बुवा बघूशी नसेल वाटला. काय करणार आता, आमचं पण नशीब भगवंताचे आम्ही लाडके म्हणून त्यांचा कलर काव कांबळे महाराज आम्हाला उतारला. आता तुम्हाला झाली सवय गोर महाराज बघायची. बरं गोर महाराजाचं असं आहे महाराज, त्याचं पाकिट लय मोठं असतं गुरुजी, बरोबर आहे त्याचं पाकिट लय. पण आमचं काय नशीब, कारण त्या देवानेच आम्हाला हा कलर प्राप्त करून दिला. बरं मी तुम्हाला सांगतो,
तुम्हाला नसला बघू वाटेल तरी आता करायचं काय? गोरा बो आणायचं तरी कुठून? बरं नाही बघू वाटला तो डोळे झाकून बघा, डोळे झाकून ऐका, पण ऐका. कारण महाराज आता लय फॅड निघले. महाराजाकडून नवीन गाडीच असली पाहिजे. आणि काय महाराज भुललंय सगळं. भुलल्यानंतर ना काय होतं. पण महाराज कोणताही असू द्या, ह्या गादीवर महाराजांनी फक्त आणि फक्त संत विचारच सांगितले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि महाराज ह्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय माझ्या ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. पण प्रत्येक अभंग मांडण्यापूर्वी काहीतरी संतांना अनुभव आलेले आहेत. ते अनुभव त्या ठिकाणी संतांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आता देवा तुझी सोन्याची जेजुरी, फक्त एकच आहे फरक नागोरगोलजी महाराज, तिथं चाप्याचं झाड आहे आणि इथं सोन्याचा. काय गुरुजी फरक आहे? एक फक्त इथं चाप्याचं झाड आहे आणि तिकडं सोन्याचा. कारण आमच्या देवाला चापा आवडतो, आमच्या देवाला चापा आवडतो म्हणून चाफा. आणि माझ्या ज्ञानोबरायच्या जरा सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबरायांचं वर्णन काय करावं? सर्व सुखाची लागणी सर्व सुखाची लागणी प्रेरणा सर्व सुखाची लागणी सर्व सुखाची लागणी प्रेरणा सर्व सुखाची सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाचा सागर म्हणून ज्याला ओळखलेलं ते ज्ञानोबर आहे. आणि त्या ज्ञानोबाचं वर्णन माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी करावं. प्रत्येक अनुभवाला अंगा तो या जगा. जो अनुभव माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना आला तोच अनुभव माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल. आता ह्या अभंगातून असा जगद्गुरु तुकोबरायांना अनुभव काय आला बघा. ऐका. एक धर्णकरी ब्राह्मण आहे. त्या धर्णकरी ब्राह्मणाला काहीतरी मागायचंय. पर मागण्यासाठी मनुष्य फक्त न फक्त देवाकडे जातो बर का. सांगू का तुम्हाला, एखादा सावकार एखाद्याला पैसे देईल, पण तो कसे देईल गुरुजी? तर तो व्याजाने देईल. एखादा दानशूर व्यक्ती एखाद्या व्यक्तीला पैसे देईल, पण कालांतराने ते पैसे परत केल्याशिवाय त्या मनुष्याला चैन पडत. पण एकमेव दानशूर दाता भगवान परमात्मा. कधीही जा
तो देव तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. पण मात्र देवाकडे न मागता धन्यकरे ब्राह्मणांनी आळंदीची वाट पकडली. काहीतरी पाहिजे. ज्ञानोबरायांच्या दारामध्ये बसले. ज्ञानोबरायांचं तप चालू केलं. ज्ञानोबराय त्यांच्या समोर प्रकट झाले. ज्ञानोबरायांनी त्या धन्यकराला विचारावं, एवढं तप केलं, एवढं तप केलं, कशासाठी केलं? त्यावेळेस तो धन्यकरी ब्राह्मण सांगू लागला, ज्ञानोबराय, मला संसारामधली आसक्ती दूर करायची आहे आणि मला ते सुख पाहिजे. ज्ञानोबरायांना सांगितल्यावर ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी संशय आला की हा व्यक्ती धनापोटी माझ्यापर्यंत आलाय, हा व्यक्ती सुखापोटी माझ्यापर्यंत आलाय, ह्याला काहीतरी पाहिजे म्हणून हा माझ्याकडे आलाय. पण तुमचं आमचं गणित वेगळं. काहीतरी पाहिजे म्हणून आपण देव पकडतो. सुखात देव आहे का? सुखात देव आहे का? बोलत चला, सुखात देव आहे का? दुःखात मात्र, दुःखात मात्र असं बोलत चला. सुखात देव आठवत नाही, मात्र दुःखात त्याला आठवल्याशिवाय राहत. पण इथं गणित वेगळं आहे. एक जण म्हणला, असाच कीर्तनात बसला होता, त्याने ऐकलं, तोची एक दान शूरदाता, विटेवरी ज्याची पावले समान, तोची एक दान शूर. भगवान परमात्मा इतका दानशूर आहे. गुरु त्याचं तप म्हणून एक गेलं तप करायला. तप करायला गेलं, पण यांना तप करायला एकमेव मंदिर गावतं गुरुजी, ते म्हणजे कुठं? शंकराचं. कारण ते मध्ये शिव भोळा चक्रवर्ती. आता म्हणलं हा भोळा आहे, ह्याला मागितलं घेऊ दिल्याशिवाय राहत. ती गेलं, त्यांनी भगवान शिवशंकराची आराधना केली. तर मागायचं काय ही पण त्याला अक्कल नाही. त्यांनी बघितलं भगवान परमात्मा प्रगट झाले. आता दृष्टांतामध्ये लगेच होत्यात बरं का, नाही तर लय तप करावं लागतं. त्या ठिकाणी प्रगट झाले, म्हणले बोल काय पाहिजे? देव म्हणले थांब 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 थांब, मला माहिती तू काय मागणार आहे. एक काम कर, मी तुला 3 वरदान देतो. किती? बोलत चला, किती? 3 वरदान देतो. तुला पाहिजे तेव्हा तू घेऊन, पण 3च वरदान, त्याच्या पुढे मागायचं. म्हणला ठीक आहे ना, नाही तर नाही. बोल म्हणले, पहिल्या वरदानामध्ये तुला काय पाहिजे? आता काय मागावं? तुम्ही काय मागितलं असतं? हसू नका. तुम्ही काय मागितलं असतं? काय मागितलं? आता त्यांनाच कळा ना काय मागावं. विठ्ठल विठ्ठल. तर महिला मंडळ, तुम्ही काय मागितलं असतं? सुख मागितलं असतं. वा आजी, बरोबर आहे तुमचं. पण ही येडं होतं. ह्याने विचार केला, आत्ताच लग्न झाले, नशिबाने बायको भेटली काळी. कशी भेटली? आत्ताच लग्न झाले, पण नशिबाने बायकोच भेटली काळी. आणि ह्याच्याकडे मागावं तरी काय? मला काय नको देऊ देवा, काळी बायको गोरी कर. काळी बायको गोरी कर म्हणलं होतं. भगवान परमात्मा म्हणले तथास्तु. असं म्हणल्यानंतर जा घरी. हा नेमकी ही बाई पण कुठं आढळली महाराज? ही नेमकी कुठं आढळती? आरशासमोर. ही नेमकी मेकअप करत होती. आता आधीच ही काळी, ही करायला लागली मेकअप. बरं करू द्या ना. मेकअप करायला लागल्यानंतर अचानक तेच त्या ठिकाणी बदलून गेलं. काळीची गोरी झाली. मग गोरी झाली एका जागेवर थांबती काय? एका जागेवर नाही महाराज थांबत. गेली पळत. कारण महाराज एका मिनिटात तेज बदललं, स्वरूप बदललं, रूप बदललं, काळ्याची गोरी झाली. ही पळत बाहेर गेली. पळत गेल्यानंतर बरं ही आता गोरी झाल्यानंतर ना एखादी गोष्ट भेटली, माणूस का असं गुपचूप राहतो का? सांगत सुटतो. ही फिरत 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 गेली. प्रत्येक झाल्यामध्ये मी कशी दिसते, मी कशी दिसते, मी कशी दिसते.
आणि गेल्यानंतर पुढे गेली आणि एक दुकानदार होता त्यांच्या घराच्या शेजारीच. नेमकी त्या दुकानदाराला भेटली आणि म्हणले, ओ दुकानदार मी कशी दिसते? दुकानदार म्हणला, ए बाई आणल्यानंतर मात्र तू तर काळी होती, पण एवढी गोरी कशी झाली? ती म्हणली, ते राहू द्या, पण मी कशी दिसते? तिचं एकच चाललं होतं, आता काय करायचं? मी कशी दिसते म्हणून ही फिरत फिरत गेली. आणि ही येड ज्याने एका वरदानात काय म्हणलं होतं, माझी बायको गोरी. बापू गोरी आपल्याला करेल का? विठ्ठला आणि गोरी कर कर म्हणल्यानंतर ना महाराज हे आलं आणि बघतोय हिला हाक मारतोय, तर ही काय कुठं घरात दिसना. बरं आता येऊ म्हणला, गोरी झाल्यानंतर बाबा म्हणला ही रूम मध्ये असेल, आरशासमोर असेल. ते आरशात गेलं, पण ते आरशासमोर पण काय वैतागलं. मला ही गेली कुठं म्हणून ही पण आलं बाहेर. आणि त्या दुकानदार म्हणला, ओ माझी बायको बघितली का? हा म्हणला, बघितली तुझी बायको काळ्याची गोरी झाली बाबा. म्हणला जा शोधात पुढं गावली तर बघ. नेमकं एक ब्रह्मचारी राजा एक रथ घेऊन त्या दिशेने येत होता. आणि महाराज ही बाई गोरी झालेली, हिने कुणाला सांगणं सोडलं नव्हतं. याला त्याला म्हणते, मी कशी दिसते, मी कशी दिसते असं म्हणल्यानंतर ना नेमकं त्या राजाला भेटली. राजाला म्हणली, नागरकोरचे महाराज मी कशी दिसते? राजा म्हणला, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य गेले. काय जन्मजन्मीचं पुण्य बाबा, इथं बायका भेटवला म्हणून ब्रह्मचारी होतो, पण आली चालून तर करायला काय? ती नेमकी म्हणली राजाला, मी कशी दिसते? राजा म्हणला, तू आहे? अगं लाखात एक दिसती बाई, बस माझ्या रथात. मग महाराज रथात ती बाई बसली, पण नीली कुठं राजबडाव घेऊन चालली. मी आलं आणि एक व्यक्ती म्हटला, ए बाबा हार तुझी बायको इतकी सुंदर झाली पण तुझ्या हाताला गावली नाही. पळवली राजानी पळवली. असं म्हणल्यानंतर वैताग झाला. पण त्या डोक्यात होतं बरं का, किती वरदान शिल्लक आहेत, लक्ष आहे ना तुमचं? कारण हिथं झोपला का काय याला 40,000 आहेत महाराज. विठ्ठल महाराज ती गेला डोक्यात होतं किती वरदान शिल्लक आहेत. आणि महाराज 2 वरदान शिल्लक असल्यावर मग ती गेलं. लय देवा पहिल्या मागणीत बायको सुंदर केली, पण एक ती राजाने नेली रे बाबा. मग देव म्हणला, बोल पुढच्या वरदानात काय पाहिजे? ज्या बायकोला सुंदर केलं त्याच बायकोला अस्वल कर. झाली का पंचायत? आता अस्वल केलं गुरुजी. आणि हा अस्वल जसं केलं, ही त्याला एक वेळा म्हणली नसेल मी कशी दिसते. जवळ रथ जसा हळू राजवाड्यापर्यंत जात होता, म्हणजे मी कशी दिसते, मी कशी दिसते, मी कशी दिसते. आणि जशी का म्हणली मी कशी दिसते, तसं राजाने तिच्याकडे बघावं. ही झालं मोठं अस्वल. असं म्हटलं तर राजा काढ म्हटला, म्हणला हे काय चमत्कार आहे म्हणला. मग ती काय अस्वल आहे म्हणल्यानंतर काय जवळ ठेवल काय? राजाने काढली तलवार, तसं अस्वल गाडीतनं कसं आलं बाहेर, असं बाहेर जे आलं आणि ती रस्त्याने आपण पळत सुटलं. पण पळत गेल्यानंतर ती अस्वलावर बघितलं, एक थांबतोय जाग्यावर. सगळी पळत सुटली. पण म्हणले ही अस्वल बोलतोय कसं काय? कारण ही जाताना बोलत होतं, मी अस्वल नाही, मी एक माणूस आहे, मी अस्वल नाही, एक मी बाई आहे. पण त्याचं कोण ऐकतंय महाराज? आणि ते झाल्यानंतर बाबा जा म्हणले. आता ह्याच्या डोक्यात आलं होतं, आता अस्वल झाली म्हणलं कुठं आपल्या हाताला येते, हिने कधी जंगल धरलं असेल असा म्हणणारा आला. पण नेमकं ती अस्वल पण शिरलं घरात. आणि घरात गेल्यानंतर नेमकं बसलं रूम मध्ये. आणि ह्यो आला म्हणला, आता बायको गेली, आता काय उपयोग नाही, चला आपलं घेऊन ज्ञान बातो करा, भजन घेऊ भगवान परमात्म्याचं. त्यांनी ठरवलं होतं. पण नेमकी ती गावली रूम मध्ये. त्याने बघितल्यानंतर वडाला म्हणला, घुसलं. तू एक माणूस म्हणला, काय घुसलं? आमच्या घरात अस्वल घुसलं. तेवढ्या ती बाई म्हणती, बाबा मी अस्वल नाही रे बाबा, मी तुझी बायको आहे. हा मग त्या डोक्यात आला, आपण दुसऱ्या वरदानाला अस्वल मागितलं होतं ना, हीच अस्वल आहे. मग आता करायचं काय? म्हणला एक वरदान शिल्लक.
गेला देवापाशी. देवा अरे आता काहीच नको. पहिल्या मागणीत काळी बायको गोरी केली, दुसऱ्या मागणीत तिचं अस्वल केलं, आता तिसरी मागणी हीच आहे. काय कर. अरे बाबा ती गोरी पण नको रे आणि ती अस्वल पण नको. जशी आहे तशी दे, जसं ठेवलंय तसं दे. काय दे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, बसून हाती कोणे दिवशी बसून हातीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर, चालत जावे समयाशी सादर भावे. समयाला सादर रा बाबांनो. मग त्या धरणेकरांनी सुद्धा ठरवलं की बाबा माऊलींकडे मागायला ज्ञानो बरा म्हणलं, हे मागणं मी तुम्हाला देऊ शकत. हे मागायचं असेल तर तुम्हाला एकाकडे जावं लागेल. देहू मध्ये जा. देहू मध्ये जगद्गुरु तुकोबाराय, हे तुकोबारायच तुमचं मागणं पूर्ण करतील. विठ्ठल विठ्ठल. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांच्या शोधामध्ये तो धरणीकर ब्राह्मण निघालाय. पण तुकोबाराय महाराज अवस्था जगद्गुरु तुकोबारायांची बघावी. हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम. कारण महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या शोधामध्ये धरणीकर ब्राह्मण गेला. घरामध्ये पाहतोय तर जगद्गुरु तुकोबाराय आहेत. त्या ठिकाणी माझ्या भगीरथीला विचारलं, जगद्गुरु तुकोबाराय कुठे? ते म्हणले बाबा माझ्या घरामध्ये नाही आहेत. बाबा घावायचं ठिकाण ते एकच, ते म्हणजे भंडारा डोंगर. कारण महाराज भगवान परमात्माचा फक्त आस, भगवान परमात्माचं मुखात फक्त नाम असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय एकच नामस्मरण करते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी दना, जागृत स्वप्नी पांडुरंग
फक्त पांडुरंग ध्यास होता तुकोबरायांचा. आणि ते तुकोबराय भजन करतात भंडारा डोंगरावर. आणि तर धर्मकर ब्राह्मण त्या ठिकाणी जावा आणि माझ्या तुकोबरायांना शरणागती प्राप्त करावी. आणि तुकोबरायांनी विचारावं, बाबांनो कोण तुम्ही आणि कशासाठी माझ्यापर्यंत आला. त्यावेळेस धन्यकरी ब्राह्मणाने सांगावं. जे ज्ञानोबरायांना धन्यकरी ब्राह्मणाने सांगितलं तेच माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं. पण जसं ज्ञानोबरायांचं नाव माझ्या तुकोबरायांना कळलं, कुणी पाठवलं? कुणी? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायांनी पाठवलं. महाराज म्हणले, मज पामराय काय थोरपण देना,